नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पित्ताशयातले खडे म्हणजे नक्की काय, याची काय लक्षणं असतात आणि हे का होतं हे अगदी थोडक्यात बघणार आहोत, कमीत कमी वेळेत बघणार आहोत. आणि यावर काय औषधोपचार, काय आयुर्वेदिक उपचार आपल्याला करता येतील हे देखील मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण पित्ताशयाचे खडे कसे तयार होतात, त्याच्या मागची कारणं काय आहेत हे कुणालाच माहिती नसतं. आणि हे खडे नक्की कुठे बनतात, आपल्या कुठल्या अवयवामध्ये बनतात हे सुद्धा माहीत नसतं. तर ते सगळं मी तुम्हाला नीट समजून सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून शेवटपर्यंत बघत राहा. याच्यामध्ये मी तुम्हाला काही आयुर्वेदिक उपचार देखील सजेस्ट करणार आहे. आपल्या शरीरात पित्ताशयाचे खडे होण्याची बरीच कारणं आहेत, परंतु त्यातल्या त्यात पहिली 3 कारणं जी आहेत ते म्हणजे आजची बदललेली लाईफस्टाईल, खूप प्रमाणात बदललेलं खानपान आणि ओव्हर द काउंटर मेडिसिन मधून कुठल्याही छोट्या छोट्या आजारांवर औषधं घेण्याची आपल्याला लागलेली सवय. ही 3 मुख्य कारणं आहेत. याशिवाय या खेरीज देखील अजून काही कारणं आहेत, ती सुद्धा मी तुम्हाला सांगते. ती अशी आहेत, जी लोक अतिशय तेलकट, मसालेदार, ज्याला चमचमीत असं म्हणतात, असे पदार्थ खातात, असं अन्न खातात, त्यांना हमखास पित्ताशयाचे खडे होतात. वयाप्रमाणे खूप वय झालं असेल तरी देखील पित्ताशयाचे खडे होऊ शकतात. कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये बदलत्या हॉर्मोन्समुळे, बदलत्या संप्रेरकांमुळे पित्ताशयाच्या खड्यांचा किंवा किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. आणि बऱ्याचदा काही औषधं आपल्याला खूप काळापासून, लॉंग टर्म काही मेडिसिन्स आपल्याला चालू असतात, स्टेरॉइड्स चालू असतात, यामुळे देखील आपल्याला हे खडे बनू शकतात. तसेच काही लोकांना ना वेळेवर जेवायची सवय नसते किंवा खूप वेळ उपवास करण्याची सवय असते. वारंवार खूप उपवास केल्याने देखील हे खडे बनण्याची प्रक्रिया सुरू होते. 80% लोकांमध्ये हे पित्ताशयाचे जे खडे आहेत ना, हे त्रास देत नाहीत, परंतु 20% लोकांना याचा अतिशय त्रास होतो. हल्ली उपचार पद्धती ही ऍक्शनपेक्षा प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेण्याकडे जास्त आहे. त्यातल्या त्यात आयुर्वेदिक उपचार पद्धती या आजारावर अतिशय प्रभावशाली आहे. आता आपण जे गट बघितले, जे वेगवेगळे लोक बघितले ज्यांना हे पित्ताशयाचे खडे होऊ शकतात, या प्रत्येकामध्ये ही खडे होण्याची जी प्रोसेस आहे ना, ती सुद्धा वेगवेगळी असते. ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेणाऱ्यांमध्ये खडे बनण्याची प्रक्रिया वेगळी आहे. प्रेग्नन्सीमध्ये तयार होणाऱ्या खड्यांची प्रक्रिया वेगळी आहे. खूप प्रमाणात पित्त किंवा बाईल ज्याला आपण म्हणतो, हे जेव्हा पित्ताशयातच साठून राहतं त्यावेळेला हे खडे बनण्याची प्रक्रिया चालू होते. बऱ्याचदा ना खूप लोकांना फॅटी लिव्हर किंवा लिव्हर खराब झालेलं असतं, सिरोसिस किंवा अल्कोहोलिक, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा त्रास असतो. अशा लोकांमध्ये देखील खडे बनण्याची प्रक्रिया सुरू होते. आता आपण जसं म्हणालो की 80% लोकांना याचा त्रास होत नाही, 20% लोकांना होतो, परंतु या 80% लोकांना पुढे जाऊन याचा त्रास होणार नाही किंवा होऊ नये याची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण यातल्या काही लोकांना पुढे जाऊन त्रास उद्भवू शकतो आणि म्हणूनच प्रिव्हेंटिव्ह उपचार पद्धती, ऑपरेशन पर्यंत वेळ येऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह उपचार पद्धती घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि नैसर्गिक आयुर्वेदिक औषधांनी हे सहज शक्य आहे. आता आपण बघूया हे खडे नक्की शरीराच्या कुठल्या भागात आणि कसे तयार होतात, याची कारणं काय आहेत आणि हे काय त्रास आपल्याला देतात. पित्ताशयाचे जे खडे आहेत हे आपल्याला त्रास कधी देतात, ज्या वेळेला हे गॉल ब्लॅडर मध्ये असतात किंवा पित्ताशयात असतात त्यावेळेला आपल्याला हे त्रास देतात. किंवा बऱ्याचदा हे पित्ताशयातून पित्तवाहक नलिकेमध्ये येतात, तिथे ते पित्तवाहक नलिका ब्लॉक करतात आणि त्यानंतर खडे बनण्याची प्रक्रिया तर स्टार्ट झालेलीच असते, परंतु त्यानंतर तुम्हाला सिम्पटम्स दिसायला सुरुवात होते. आणि ज्या वेळेला हे खडे गॉल ब्लॅडरच्या ओपनिंगला ब्लॉक करतात त्यावेळेला इमर्जन्सी कंडिशन येऊ शकते आणि त्यावेळेला त्या व्यक्तीला सिव्हिअर, अतिशय जास्त दुखणं, सिव्हिअर पेन होऊ शकतं. आणि जे खडे फक्त गॉल ब्लॅडर मध्ये आहेत आणि तिथे ते इन्फेक्शन निर्माण करतात, तर अशा इन्फेक्शनमुळे सुद्धा वॉमिटिंग आणि सिव्हिअर पेनचा त्रास त्या व्यक्तीला होऊ शकतो. त्यानंतर जेव्हा हे खडे पुढच्या स्टेजमध्ये म्हणजे पित्ताशयातून पित्तवाहक नलिकेमधून खाली येतात आणि वॉलला चिकटतात, त्यावेळेला या स्थितीमध्ये कावीळ होऊ शकते, पॅनक्रियाजला आपल्या सूज येऊ शकते किंवा गंभीर, खूप जास्त स्वरूपाचं भयंकर दुखणं, पेन या व्यक्तीला आपल्याला होऊ शकतं.
आणि म्हणूनच ही जी लक्षणं आहेत ही जर तुम्हाला दिसत असतील तर अतिशय सतर्क राहणं गरजेचं आहे. या परिस्थितीमध्ये काही वनौषधींचा जर आपण याच्यामध्ये उपचार पद्धतीमध्ये आपला समावेश केला तर ते अतिशय परिणामकारक ठरणार आहेत. उज्ज्वला आयुर्वेदाश्रमचे काही कॉम्बो प्रोडक्ट्स किडनी स्टोन आणि गॉल ब्लॅडर स्टोन्स वरती आपल्याला उपलब्ध आहे. याची सुद्धा माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. माहिती अतिशय महत्त्वाची आहे म्हणून शेवटपर्यंत बघत राहा. आता आपण या 3 पैकी म्हणजे आपला जो स्टोन आहे, आपले जे खडे आहेत, हे गॉल ब्लॅडर मध्ये आहे, पित्तवाहक नलिकेमध्ये आहे की पित्तवाहक नलिकेच्या ओपनिंगला आहे की खाली वॉलला आलेत, या कुठल्या स्टेजमध्ये आपण मोडतो हे पाहण्यासाठी आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं. डॉक्टर आपली क्लिनिकल एक्झामिनेशन करतात. इथे आपला हिमोग्राम आणि आपल्या काही ब्लड टेस्ट केल्या जातात. त्याचप्रमाणे डॉक्टर आपल्याला लिव्हर फंक्शन टेस्ट देखील सुचवतात, ज्यामुळे त्यांना आपलं लिव्हर व्यवस्थित फंक्शन करतंय की नाही, कार्य करतंय की नाही हे देखील समजतं. त्यानंतर डॉक्टर आपल्याला काही रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन सुचवतात, ज्याच्यामध्ये सोनोग्राफी प्रथम येते. सोनोग्राफीमध्ये आपल्याला गॉल ब्लॅडर मध्ये इन्फेक्शन आहे किंवा आपल्या स्टोन्सचं नक्की लोकेशन काय आहे हे कन्फर्म होतं. आपल्याला पित्ताचे खडे कुठे आहेत हे कन्फर्म होतं आणि मग याप्रमाणे जर आपल्या गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन्स असतील, खडे असतील, तर डॉक्टर आपल्याला सर्जरी सुचवू शकतात किंवा डॉक्टरांना हे सिम्पटम्स काही वेगळे आहेत असा संशय आला तर डॉक्टर आपल्याला सिटी स्कॅन सजेस्ट करू शकतात, ज्याच्यामध्ये लिव्हरमध्ये, स्टमकमध्ये किंवा इतर ठिकाणी कुठे गाठी आहेत का, काही प्रॉब्लेम आहे का, हे डॉक्टरांना तिथे क्लिअर होतं आणि शरीरामध्ये काय चाललंय, कशामुळे आपल्याला हा पर्टिक्युलर त्रास, सिम्पटम्स आपल्याला दिसतायत, हे सगळं डॉक्टरांना इथे कन्फर्म होतं. ज्या वेळेला हे खडे पित्ताशयात नसून पित्तवाहक नलिकेमध्ये येतात त्यावेळेला याचं कन्फर्म एक्झॅक्ट लोकेशन समजण्यासाठी डॉक्टर आपल्याला MRCP ही रेडिओलॉजिकल टेस्ट सुचवतात, ज्यामध्ये डॉक्टरांना एक्झॅक्ट लोकेशन या खड्यांचं दिसून येतं. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या स्थितीनुसार डॉक्टर मग त्यांना कुठल्या प्रकारची सर्जरी करायची की फक्त औषधांनीच बरं होईल, याच्यामध्ये दुर्बिणीद्वारे सर्जरी डॉक्टर सजेस्ट करू शकतात किंवा त्या व्यक्तीच्या कंडिशन्सनुसार ओपन सर्जरी देखील डॉक्टर आपल्याला सजेस्ट करू शकतात. डॉक्टरांना जर हे पित्ताशयाचे खडे पित्तवाहक नलिकेमध्ये आढळले तर डॉक्टर आपल्यावर ERCP ही प्रक्रिया करू शकतात, ज्यामध्ये तोंडाद्वारे दुर्बीण इन्सर्ट करून डॉक्टर हे पित्ताशयाचे खडे पित्तवाहक नलिकेतून सेपरेट करतात, रिमूव्ह करतात आणि मग डॉक्टर आपल्याला ऑपरेशन नंतर हलकं सुपाच्य खायला सांगतात, तेलकट मसालेदार कमी खायला सांगतात आणि लांबचा प्रवास थोडे दिवस आपल्याला टाळायचा असतो. आता हे खडे जेव्हा होतात ना त्यावेळेला लगेचच आपण आयुर्वेदिक उपचार घेतले किंवा आपले ॲलोपॅथिक उपचार चालू असताना जरी आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेतला, कारण आयुर्वेदिक संदर्भ ग्रंथांमध्ये खूप छान छान वनौषधी गॉल ब्लॅडर स्टोन आणि किडनी स्टोनवर आपल्याला सजेस्ट केलेल्या आहेत. तर या वनौषधींचा खूप जास्त फायदा या खड्यांवर, हे खडे विरघळण्यावर आपल्याला बऱ्याच जणांना दिसून येतो. आणि हे खडे नॅचरली डिझॉल्व्ह करायचे असतील तर आयुर्वेदाने काही वनौषधी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ओवा, मंजिष्ठ मुळं, छोटा गोखरू मुळं, कंटकारी मुळं, चिरचिरा मुळं, भृंगराज आणि आवळा मुळांचा समावेश आहे. आयुर्वेदाने नमूद केलेल्या या सगळ्या वनौषधी अगदी योग्य प्रमाणात आपल्याला कुठून मिळणार आणि कशा खायच्या, यासाठी उज्ज्वला आयुर्वेदाश्रम या प्रीमियम भारतीय ब्रँडने आपल्याला एक कॉम्बो स्वरूपात औषधं उपलब्ध करून दिलेली आहे किडनी स्टोन आणि आपल्या गॉल ब्लॅडर स्टोन्स या आजारावर. याच्यामध्ये पहिली 2 औषधं जी आहे या 3 औषधांच्या कॉम्बो मधली ती आहेत खडनॉल सिरप आणि खडनॉल कॅप्सूल्स. तिसरं औषध आहे लिव्हकॉन कॅप्सूल्स. याप्रमाणे आपल्या गॉल ब्लॅडर स्टोन आणि किडनी स्टोनवर ही 3 औषधं बाजारात कॉम्बो स्वरूपात उपलब्ध आहे. ही औषधं तुम्ही www.ujjwalaayurvedashram.in या वेबसाईटवरून परचेस करू शकता. कुठलीही औषधं मग ती आयुर्वेदिक असो किंवा ॲलोपॅथिक ही नेहमी आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यांनीच घ्यावी. यासाठी उज्ज्वला आयुर्वेदाश्रमचं देखील फ्री डॉक्टर कन्सल्टेशन सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध आहे. स्क्रीनवर डिस्प्ले होत असलेल्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता किंवा तुमच्या पर्सनल तज्ज्ञांना देखील या औषधांविषयी विचारू शकता. ही औषधं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स Amazon, मिशो, फ्लिपकार्टवर सुद्धा मिळतील किंवा ujjwalaayurvedashram.in या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला ही परचेस करता येतील. हे कॉम्बो प्रोडक्ट बाजारात उपलब्ध आहे याची माहिती तुम्हाला व्हावी आणि बऱ्याच लोकांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज या प्रोडक्टबद्दल आहेत हे तुम्हाला माहिती व्हावं यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ उज्ज्वला आयुर्वेदाश्रम या प्रीमियम भारतीय ब्रँडने स्पॉन्सर केलेला आहे. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर, व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे, फेसबुकद्वारे हा व्हिडिओ शेअर करा आणि या विषयावर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. कमेंट बॉक्समध्ये मी तज्ज्ञांचा नंबर देखील पिन करते. नंबर घेऊन तुम्ही कॉल करू शकता तज्ज्ञांना, त्यांचा सल्ला फ्रीमध्ये घेऊ शकता. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर अशा छान छान शास्त्रीय माहितीपर व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.